या कार्यक्रमाची शिवकन्या कृष्ण हिच्यापासून कृष्ण एक पोवाडा सादर करणार आहे। मला वाटतं आता आपण सगळ्यांनी कृपया लक्ष द्या इथे आणि आपण सुरू करतोय ऑफिशियली कार्यक्रमाला पोवाड्याने। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी शिवकन्या कोकण कन्या कृष्णाई सुहास फोंडके कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित भजन मंडळ व मंगळागौर साठी आलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। ज्यांच्यामुळे आपण आपले सण साजरी करत आलोय आणि यापुढे साजरी करत राहणार असा माझा देव राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा। हे हिंद शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंद शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंद तपस्या पोत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा, प्रभू शिवाजी राजा, प्रभू शिवाजी राजा। या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कोणी ऐरागॅरनं लिहिलाय। या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कोणी ऐरागॅरनं लिहिलाय। तो लिहिलाय छत्रपती शिवराय व त्यांच्या असंख्य मावळ्यांच्या तलवारीच्या पातीनं, ढगांच्या गडगडतानं आणि डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, तसेच ज्ञानोबा माऊलींच्या सुंदर ओवीनं आणि तुकाराम महाराजांच्या अखंड अभंगानं आणि शेतावर कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांच्या घामानं आणि शाहिरांच्या टपानं आणि शाहिरांच्या टपानं। म्हणून हा महाराष्ट्र आहे, म्हणून हा महाराष्ट्र आहे। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमो तुझा अंबे करुण प्रारंभे। तपावर थाप तुंतुण्याचा, तपावर थाप तुंतुण्याचा, शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा महाराष्ट्राचा प्राण। शिवप्रभूंचं गात गुणगान हो जी, शिवप्रभूंचं गात गुणगान हो जी 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 जी। जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा शूर शोभाचा, शंभूराजाचा, शंभूराजाचा। शौर्य पसरले रोमा रोमात, शौर्य पसरले रोमा रोमात, मुजरा तुम करतो स्वाभिमानास हो जी जी, मुजरा तुम करतो स्वाभिमानास हो जी 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 जी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वैद्य तृतीया, उत्तरायण, शिशिर ऋतू, वार शुक्रवार, सूर्यास्तावेळी
राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला. एक रात्री सह्याद्री हसला एक रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला अनंतला कसला झाला मगे ना मानवाला झाला मगे ना मानवाला. रात्रीच्या उघडत अंधाराला रात्रीच्या उघडत अंधाराला चंद्र सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुलला बांधावर आम्रवृक्ष डुलला पोपटांचा थवा गात उडला चिमण्यांनी चिवचिवाट केला बोध मग मानवाला झाला. काय सूर्य नव्हता शुभ जन्मले शुभाचे भाट चराचरी होऊन शुभाचे भाट अगळता त्यांच्या गाण्याचा थाट काढली त्यातून शाहिराने वाट अमर शाहीर शुभाचा भाट पोळाचा थाट ध्यानी द्या राज हो जिर राज र जी जी अहो राज हो जिर राज र जी 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 जी. वयाच्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये एक राजेश्वराचं स्वयंभू शिवलिंग आहे. त्या ठिकाणी महाराज जातात गुडघा टेकवतात कमरेवरची तलवार काढून करंगळीवर मारतात आणि रक्ताचा अभिषेक करतात आणि स्वराज्यासाठी शपथ घेतात की आता जगायचं पण स्वराज्यासाठीच आणि मरायचं पण स्वराज्यासाठीच. हिंदवी स्वराज्य स्थापन होणे हीच तर श्रींचीच इच्छा. हर हर महादेव. पुणे जिल्हा भोर तालुक्याला स्वयंभू शिवलिंगाला अभिषेक शंभुदेवाला शंभुदेवाला जिरहाजी शंभुदेवाला जिरहाजी जी 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 जी. मराठा बाणा किती मर्दानी मराठा बाणा किती मर्दानी हे महाराजांनी दिल्लीला जाऊन दाखवून दिलंय. ऐका. मराठा बाणा किती मर्दानी हे मराठा बाणा किती मर्दानी धावला शोभानी अग्रयाच्या स्थानी इतिहासाना जरा ध्यानी इतिहासाना जरा ध्यानी. शत्रूला पाजले कसे पाणी रजी जी शत्रूला पाजले कसे पाणी रजी जी 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 जी. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. राजनीती युद्धनीती गनिमी कावा यासारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा. रयतेसाठी जीवाचे रान म्हणजे शुभा. अफजल खानची शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा. तुमचा माझा या खंड जनतेचा बाप म्हणजे शुभा. तुमचा माझा या खंड जनतेचा बाप म्हणजे शुभा. अहो आपल्या राजाची कीर्ती आभाळ एवढी आहे पण आपण सांगायला कमी पडू. अहो आपल्या राजाची कीर्ती आभाळ एवढी आहे पण आपण सांगायला कमी पडू. शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. तू पराक्रमाचा सिंधू तुझ्यामुळे चोरला हिंदू. तू पराक्रमाचा सिंधू तुझ्यामुळे चोरला हिंदू. या साठचे शिवराया तुझे युगे युगे रे बंधू. या साठचे शिवराया तुझे युगे युगे रे बंधू.
राष्ट्र राखण्यासाठी दे आम्हास तुझी तेजा, हे राष्ट्र राखण्यासाठी दे आम्हास तुझी तेजा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी कोकणवा प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप छान. 2 मिनटं. किती सुंदर. मला वाटतं एवढं सगळं पाठांतर आणि या वयात हे बोलणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या कृष्णाईसाठी. कृष्णाईला ती पुरस्कार, हिरकणी पुरस्कार असे बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर रायगडावर जो महाराजांचा 350वा जो राज्याभिषेक सोहळा सुद्धा झाला, त्यात सुद्धा तिचं सादरीकरण झालं आहे. ते या वयात इतकं मोठं सादरीकरण ती करते, तर आम्हाला तुझा अभिमान आहे. मी आमच्या मार्गदर्शक सुप्रियाताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण तिला सन्मान चिन्ह देऊन तिचा सन्मान करूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक मिनिट, आम्ही फोटो घेतो. करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना जसं प्रॉमिस केलं होतं की